फलकाचं अनावरण केलेलं आहे। रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते हे अनावरण व्हायचं होतं, पण ते काही कारणामुळे येऊ शकले नाही। पण आपल्या आधीच्या कार्यक्रमांमध्ये सन्माननीय माधव भंडारी साहेब आले, मंजित सिंग अग्रवाल आले। या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संजय कोणकर जे आहेत, आमचे सगळे या ठिकाणी पदाधिकारी, या ठिकाणी महाराष्ट्र स्तरापासूनचे पदाधिकारी उपस्थित आहेत। किरणमाळीजी आपण आणि सर्व या ठिकाणी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित आहेत। अमर पाटील या ठिकाणी आणि आपण सर्व सहकारी युवा सहकारी उपस्थित आहोत। सर्वच आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज ही आपली सगळी उद्घाटनं पार पडलेली आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक या ठिकाणी शाखांचा विस्तार व्हावा, त्याच्या माध्यमातून अधिकाधिक आपल्या कामगार सहकाऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आताच आपण त्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या वेळेला मी मनोगत विस्तृतपणाने व्यक्त केले, पुन्हा त्या ठिकाणी मनोगत न व्यक्त करता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्या कार्याला या ठिकाणी शुभेच्छा देत असताना येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सर्वच मंडळी या ठिकाणी काम करत असताना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल तालुक्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त आपल्या सहकार्यांना द्यायचा प्रयत्न तुमच्या हस्ते होऊ द्या। पक्षाच्या अन्य सर्व कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे। आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची तालुकानिहाय जर आपण यादी बनवली, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्तरावरचे पदाधिकारी, जिल्हा स्तरावरचे, त्या तालुक्या स्तरावरचे वेगवेगळ्या युनिटचे पदाधिकाऱ्यांची यादी बनवली, म्हणजे पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग हा त्याच्यामध्ये करता येईल आणि अन्य आपल्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांना आपल्याला सहभागी करून घेता येईल। या दृष्टिकोनातून भविष्यातली आपली वाटचाल करूया। 22 तारखेला आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील हे आपल्याकडं बहुधा माणगाव ठिकाण फिक्स होईल। माणगाव या ठिकाणी सकाळी 10 वाजताचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी येत आहेत। आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी, कारण पाऊस आहे, पण पावसामध्ये जोश दाखवणारे युवाच असतात, तर आपल्या सगळ्या युवकांवरती जबाबदारी आहे। जसं आता भिजत्या पावसात तुम्ही उभे आहेत भाषण ऐकता, तसं जोशामध्ये 22 तारखेला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी निघायचं, पनवेलवरून एकत्रितरित्या आपण सगळे निघू यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि इतक्या पावसात सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला। सगळ्या आमच्या तरुण सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।